नमस्कार. हा माझा पहिला मराठी व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की हे गुढीचं सुंदर वस्त्र मी कसं बनवलं आणि ते पण फक्त 30 मिनिटात. ही एक खूप जुनी साडी आहे जी मी अजिबात वापरत नाही, पण आहे खूप सुंदर. मस्त पर्पल आणि पिंकचं कॉम्बिनेशन आहे. तर मला वाटतं की ह्याचं वस्त्र खूप सुंदर दिसेल. तर चला आता मी तुम्हाला दाखवते की मी हे वस्त्र कसं बनवलं. आपल्याला ह्याच्यासाठी 2 मीटर कापड लागणार आहे. सपोज हे आपलं 2 मीटर फॅब्रिक आहे. ओके, एक साईड 30 इंचेस आणि दुसरी साईड 10 इंचेस ठेवायची आणि मध्ये अशी लाईन ड्रॉ करून कट करून घ्यायचं. चला आता या मेजरमेंट्सनी मी ही साडी अशी कट करून घेते. आता ही साडी खाली व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आणि त्याचे असे छान नीट फोल्ड्स करायचे. जर तुम्हाला वाटत असेल की फोल्ड्स करताना फॅब्रिक सरकतंय, तर तुम्ही प्रत्येक फोल्डला पिन्स पण लावू शकता. आता हे सगळे फोल्ड झाल्यानंतर लास्टमध्ये जे हे फॅब्रिक उरलं आहे त्याला आपण व्यवस्थित असं ट्विस्ट करून सरळ प्लेस करायचं आहे. इकडे पण मी पिन्स लावून घेणार आहे, म्हणजे हे व्यवस्थित सगळं एकत्र राहील आणि सरकणार नाही अजिबात. बघितलं हे किती सुंदर दिसतंय. आता आपल्याला ना इकडे एक टिप मारून घ्यायची आहे, स्टिच करून घ्यायचं आहे. हे खरंच खूप सोपं आहे. इनफॅक्ट आपण एकदा असं हे करून ठेवलं की आपण दरवर्षी वापरू शकतो आणि बाहेर मार्केटमध्ये इतकं महाग मिळतं, त्यापेक्षा आपण हे जे आपली जुनी साडी असते त्याच्यानी पण करू शकतो. सो इट्स रिअली व्हेरी इझी. आता हे एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण असं कट करून घेऊया. आता मी एक चौकोनी फॅब्रिकचा तुकडा घेतला आहे आणि मी असं इकडे ह्याला स्टिच करून घेणार आहे. आता एक रेड कलरचा नाडा होता माझ्याकडे ऑलरेडी, तर तो मी घेतला आणि असं या पद्धतीने इकडे असं स्टिच करायचं आहे. आता अजून एक चौकोनी फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आणि ह्याच्यावर असं लावून तिन्ही बाजूनी स्टिच करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे असं एक पॉकेट तयार झालं आहे, जिकडे आपण गुढीची जी काठी आहे ती अशी लावू शकतो. आता फक्त एक लास्ट काम उरलं आहे. हे सगळे जे प्लीट्स आहेत त्यांना छानपैकी आपण इस्त्री करून घेणार आहे आणि इस्त्री झाल्यानंतर ह्या सगळ्या ज्या पिन्स आहेत ते काढून टाकणार मी.
गुढीचं वस्त्र रेडी आहे आणि मी पण फुल्ली नटून थटून एकदम रेडी झाली आहे. तर आता चला गुढी उभारूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप सोपं आहे. आपल्याकडे जुन्या साड्या असतात आणि फक्त 30 मिनिटात बनणारी गोष्ट आहे. आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझं हे गुढीचं वस्त्र कसं वाटलं. आणि हो, जर तुम्हाला हवं आहे की मी अजून मराठीमध्ये व्लॉग्स करू तर मला नक्की सांगा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.